दशक 18 समास 3 निस्पृह सिकवण निरूपण. श्रीराम. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नास. दास म्हणे सावकास, विवेक पहावा श्रीराम. न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक. अविवेके प्राणी रंक, ऐसा दिसे श्रीराम. हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले. वाईट संगतीने बुडविले, देखत देखता श्रीराम. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला. काम चांडाळ उठिला, तरुणपणी श्रीराम. मूर्ख आळसी आणि तरुणा, सर्वांविषयी दैन्यवाणा. काही मिळेना कोणा, काये म्हणावे श्रीराम. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही. उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी श्रीराम. बोलता येना बैसता येना, प्रसंग काहीच कळेना. शरीर मन हे वळेना, अभ्यासाकडे श्रीराम. लिहिणे नाही वाचणे नाही, पुसणे नाही सांगणे नाही. नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे श्रीराम. आपणास काहीच येना, आणि शिकविलेही मानेना. आपण वेडा आणि सज्जना, बोल ठेवी श्रीराम. अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक. परलोकाचे सार्थक, कैसे घडे श्रीराम. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला. तरी मग अभ्यास केला, पाहिजे विवेकाचा श्रीराम. एकाग्र करून या मन, बळेची धरावे साधन. येतनी आळसाचे दर्शन, होऊच नव्हे श्रीराम. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे. प्रबंध पाठ करीत जावे, जाड अर्थ श्रीराम. पद प्रबंध श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद. प्रसंग ज्ञानेची आनंद, होता आहे श्रीराम. कोणे प्रसंगी काये म्हणावे, ऐसे समजोन जाणावे. उगेची वाउगे सिणावे, कासयासी श्रीराम. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखोन म्हणावे. जे आठवेल ते गावे, हे मूर्खपण श्रीराम. ज्याची जैसी उपासना, तेची गावे चुकावेना. राग ज्ञाना ताळ ज्ञाना, अभ्यासावे श्रीराम. साहित्य संगीत प्रसंग माने, करावी कथेची घमशाने. अर्थांतर श्रवण मनने, काढीत जावे श्रीराम. पाठ उदंडची असावे, सर्व काळ उजळीत जावे. सांगितले गोष्टीचे असावे, स्मरण अंतरी श्रीराम. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र ढांडोळावा. प्रचित येईल तो घ्यावा, अर्थमनी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह सिकवणनाम समास 3 समाप्त. दशक 18 समास 3 निस्पृह सिकवण निरूपण. श्रीराम. सर्व शरीरात नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे. त्यात आयुष्य मिळणे हे आणखीनच दुर्लभ आहे. म्हणून याचा नाश करू नये. म्हणून सावकाश विवेक करावा. जर उत्तम प्रकारे विवेक केला नाही, तर सर्व अविवेक होतो. अविवेकाने प्राणी रंकासारखा म्हणजे भिकाऱ्यासारखा दीन दिसतो. असे करणे म्हणजे आपले आपणच नुकसान करणे आहे. आळसाने आणि उदासीन वृत्तीमुळे माणूस नागवला जातो, आणि वाईट संगत जर मिळाली तर त्याचा बघता बघता नाश होतो. मूर्खपणा अंगवळणी पडतो. त्यातच स्वच्छंदपणाने हल्ला चढवला, आणि त्यात तरुणपणी कामविकाररूपी चांडाळ जर बळावला, तर मग काय होणार. एखादा माणूस मूर्ख, आळशी आणि तरुण पण सर्व बाबतीत दैन्यवाणा असतो, आणि तरी कोणाशीही त्याचे पटत नाही. अशाला काय म्हणावे. जे जे प्रपंचात आवश्यक असते ते ते त्याच्याजवळ नसते. कमीत कमी अन्न वस्त्र असावे, तर तेही नाही, आणि अंतर्यामी काही उत्तम गुणही नाही. त्याला धड बोलता येत नाही, धड बसता येत नाही. कुठल्या प्रसंगी कसे वागावे हेही कळत नाही, आणि शरीर आणि मन अभ्यासाकडे वळत नाही. लिहायला येत नाही, वाचायला येत नाही. कुणाला काही विचारायला येत नाही, अथवा कुणी काही विचारले तर सांगायला येत नाही. स्वच्छंदपणामुळे नियमितपणाचे वळण नाही. आपल्याला तर काही येत नाही, पण कोणी शिकवू लागले तर तेही त्याला मान्य होत नाही. आपण तर वेडा असतोच, पण सज्जनांना नावे ठेवतो. आत एक असते, बाहेर दुसरेच काही दाखवतो. असा विवेक ज्याच्या ठिकाणी असतो, त्याचे परलोकी सार्थक कसे होईल. अशा माणसाच्या संसाराची दैना दुर्दशा होते. अशा वेळी जर त्याला मनामध्ये पश्चाताप झाला, तर मग त्याने विवेकाचा अभ्यास करणे आवश्यक असते. अशा माणसाने मन एकाग्र करून बळेच साधना करण्यास आरंभ करावा. आळसाचे दर्शन सुद्धा होणार नाही, यासाठी त्याने कसून प्रयत्न करावा. सर्व अवगुणांचा त्याग करावा. उत्तम गुणांचा अभ्यास करावा. अर्थ गंभीर असे प्रबंध पाठ करीत जावेत. पदप्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी, मुद्रा, छंद वगैरे पाठ करावेत, व त्यांचा प्रसंगानुसार उपयोग केल्याने ऐकणाऱ्यांना आनंद द्यावा.
कुठल्या प्रसंगी काय म्हणावे हे नीट समजून जाणून घ्यावे व त्याप्रमाणे करावे, अन्यथा उगीच व्यर्थ शिरण्यात काय अर्थ आहे. दुसऱ्याचे मनोगत जाणून घ्यावे. आपल्या म्हणण्याविषयी आदर आहे की नाही हे पाहून आदर असेल तरच म्हणावे. उगीच जे आठवेल ते कुणी न सांगताच गाणे हे मूर्खपणाचे आहे. ज्याची जी उपासना असेल त्या देवतेसंबंधीच गावे, तेथे चूक करू नये. रागज्ञान तालज्ञान यांचाही अभ्यास करावा. साहित्य संगीत यांचा प्रसंगानुसार मेळ साधून धडाक्याने कथेची लयलूट करावी. वारंवार श्रवण मनन करून अर्थांतर काढीत जावे. पाठांतर भरपूर असावे आणि वारंवार त्याची उजळणी करावी. आपण काय सांगितले याचे अंतरात स्मरण असावे. अखंड एकांत सेवावा आणि सद्ग्रंथांचा सखोल अभ्यास करावा. ज्याचा अनुभव येईल तोच अर्थ मनात निश्चित करावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह सिकवण्णाम समास तिसरा समाप्त.